नमस्कार. आजच्या चर्चेसाठी आपल्याला काही असे शब्द मिळाले आहेत जे नुसते शब्द नाहीत. ते एक संपूर्ण राजकीय आणि सामाजिक प्रवास आपल्यासमोर उलगडून दाखवतात. एका पुस्तकाचं नाव आहे लोक माझे सांगाती आणि त्याचं उपशीर्षक आहे आंदोलन, सत्ता आणि समतोलाचा दीर्घ प्रवास. आणि हो, याच्या सोबतच ना आपल्याला अजून 3 शब्द मिळालेत जे खरं तर या पुस्तकाचा गाभा आहेत. संघर्ष, सहकार्य आणि सत्ता. आज आपण या पुस्तकात काय असेल याचा अंदाज नाही बांधणार आहोत. उलट या शब्दांच्या मागे दडलेल्या संकल्पनांचा सखोल वेध घेऊया. संघर्ष कुठून सुरू होतो, सहकार्याची गरज का लागते आणि हो, समतोलाचा दीर्घ प्रवास म्हणजे नेमकं काय? नक्कीच. हे शब्द म्हणजे एका मोठ्या कथेचे अध्याय आहेत, की नाही? आणि लोक माझे सांगाती हे शीर्षक या कथेचा नायक कोण आहे हे अगदी स्पष्ट करते. नायक लोक आहेत, त्यामुळे आपला सगळा संवाद ह्या प्रत्येक संकल्पनेकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा असेल. हा प्रवास एका नेत्याचा नाहीये, तर त्याच्यासोबत चालणाऱ्या लोकांचा आहे. उत्तम सुरुवात. मग या प्रवासाची सुरुवात होते संघर्ष या शब्दाने. असं म्हणतात की कोणताही मोठा बदल संघर्षाशिवाय होत नाही. पण हा संघर्ष म्हणजे नक्की काय? रस्त्यावरची मारामारी की काही वेगळं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. संघर्ष म्हणजे केवळ 2 गटांमधलं भांडण नाही. त्याची सुरुवात होते एका तीव्र असंतोषातून. जेव्हा समाजातल्या एका मोठ्या गटाला असं वाटायला लागतं की प्रस्थापित व्यवस्था म्हणजे सिस्टम आपल्यावर अन्याय करतीये. आपले हक्क डावले जातायत. अगदी. तेव्हा त्या अस्वस्थतेतून संघर्षाची ठिणगी पडते. हा विचारांचा, मूल्यांचा आणि अस्तित्वाचा संघर्ष असतो. सुरुवातीला तो विखुरलेला असतो. अच्छा, म्हणजे हा असंतोष सुरुवातीला एका वाफेसारखा असतो जो वेगवेगळ्या ठिकाणी दाबून ठेवलेला असतो. अगदी बरोबर. त्याला एक संघटित रूप नसतं. आणि इथेच उपशीर्षकातला पुढचा शब्द येतो, आंदोलन. जेव्हा या विखुरलेल्या असंतोषाला, या वाफेला एक दिशा मिळते, एक ध्येय मिळतं. तेव्हा त्याचं आंदोलनात रूपांतर होतं. हो, आम्हाला हे नको, याच्या पुढे जाऊन आम्हाला हे असं हवं, ही सकारात्मक मागणी जेव्हा जोर धरते, तेव्हा संघर्ष एका चळवळीचं रूप घेतो. मग त्याला एक चेहरा मिळतो, एक आवाज मिळतो. तुमचा मुद्दा ऐकून मला वाटतं की म्हणूनच याला दीर्घ प्रवास म्हटलं असावं. कारण विखुरलेल्या लोकांना एकत्र आणणं, त्यांना एका ध्येयासाठी टिकवून ठेवणं, हे काही एका रात्रीत होणारं काम नाहीये. यात प्रचंड सातत्य लागतं. आणि इथेच लोक माझे सांगाती ही भावना केंद्रस्थानी येते, नाही का? हो, तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. लोकांचा सहभाग हाच आंदोलनाचा ऑक्सिजन आहे. तो संपला की आंदोलन गुदमरून मरतं. आणि या दीर्घ प्रवासात लोकांना सोबत ठेवणं, त्यांचा विश्वास टिकवणं, हेच खरं नेतृत्व कौशल्य आहे. कारण जसजसा प्रवास पुढे जातो, तसतशी लोकांची ऊर्जा कमी होऊ शकते, की नाही? व्यवस्थेकडून होणारं दमन लोकांना घाबरवू शकतं. अशावेळी त्यांना एकत्र बांधून ठेवणारी वैचारिक शक्तीच आंदोलनाचं इंधन ठरते. इथेच तर खरी गंमत आहे. आपल्या स्रोतांमध्ये संघर्षाच्या जोडीला सहकार्य हा शब्दही दिलाय. आता हे वरवर पाहता खूप विरोधाभासी वाटतं. एका बाजूला तुम्ही व्यवस्थेशी संघर्ष करताय आणि दुसऱ्या बाजूला सहकार्याची भाषा. हे कसं शक्य आहे? हा विरोधाभास खरं तर फक्त वरवरचा आहे. याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर कोणताही मोठा लढा यशस्वी होण्यासाठी 2 पातळ्यांवर काम करावं लागतं. संघर्ष असतो बाहेरच्या व्यवस्थेशी, पण तो यशस्वी करण्यासाठी आतमध्ये म्हणजे आंदोलनाच्या आतल्या गोटात प्रचंड सहकार्याची गरज असते. अच्छा, म्हणजे घरातच भांडणं लागली तर बाहेरच्या शत्रूशी लढता येत नाही, तसंच काहीसं. अगदी, अगदी तसंच. किंबहुना अनेकदा बाह्य संघर्षापेक्षा अंतर्गत सहकार्य टिकवून ठेवणं जास्त आव्हानात्मक असतं. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे भारताचा स्वतंत्र लढा. संघर्ष बाहेरून ब्रिटिश सत्तेशी होता. पण आतमध्ये काँग्रेस, क्रांतिकारक गट, गांधीवादी विचारसरणीचे लोक, सुभाषचंद्र बोस यांसारखे जहाल विचारांचे नेते, या सगळ्यांमध्ये प्रचंड मतभेद होते. त्या सगळ्यांना स्वातंत्र्य या एका मोठ्या ध्येयासाठी एकत्र आणणं हे हिमालया एवढं मोठं आव्हान होतं. पण इतिहासात अशी अनेक आंदोलनं आहेत जिथे एकाच करिश्माई नेत्याने सगळं खेचून नेलं. तिथे सहकार्यापेक्षा त्या एका व्यक्तीची इच्छाशक्ती जास्त प्रभावी ठरली नाही का? मुद्दा चांगला आहे. करिश्माई नेतृत्व नक्कीच महत्वाचं असतं. ते उत्प्रेरकाचं काम करतं. पण तो नेतासुद्धा एकटा काहीच करू शकत नाही. त्याला वेगवेगळ्या स्तरांवर लोकांच्या सहकार्याची गरज लागतेच.
काही लोक रस्त्यावर उतरून लढतात, तर काही पडद्याआड राहून वैचारिक किंवा आर्थिक रसद पुरवतात. बरोबर. या सगळ्या अदृश्य सहकार्याच्या जाळ्यावरच तो करिश्माई नेता उभा असतो. त्यामुळे सहकार्याला पर्याय नाही. म्हणजे संघर्ष आणि सहकार्य हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत आणि याच एकत्रित शक्तीच्या जोरावर पुढचा टप्पा येतो सत्ता. संघर्ष, सहकार्य आणि सत्ता हा क्रम पाहिला तर असं वाटतं की सत्तेवर सगळं येऊन थांबतं, जणू काही हॅपीली एव्हर आफ्टर. पण खरंच तसं असतं का? नाही, अजिबात नाही. उलट यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. सत्ता हे बदलाचा एक शक्तिशाली साधन आहे, हे खरंय. ज्या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला, ती व्यवस्था बदलण्यासाठी सत्ता आवश्यक ठरते. सत्तेशिवाय तुम्ही धोरणात्मक बदल घडवून आणू शकत नाही. पण सत्ता मिळवणं हा म्हणजे प्रवासाचा शेवट नाही, तर एक नवीन आणि अधिक गुंतागुंतीची सुरुवात आहे. अनेकदा तर ती एक प्रकारची अग्निपरीक्षा असते. अग्निपरीक्षा. कारण एकदा सत्ता हातात आली की जबाबदारी येते. बरोबर. ज्या आश्वासनांवर लोकांना सोबत घेतलं ती पूर्ण करण्याचं आवाहन समोर उभं ठाकतं. अगदी. आणि इथेच एक मोठी भीती असते, ज्याला राजकीय सिद्धांतांमध्ये ध्येयापासूनची फारकत असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या आदर्शांसाठी आंदोलन केलं, ती आदर्शवादी ध्येय मागे पडतात. आणि सत्ता टिकवणं हेच मुख्य ध्येय बनून जातं. म्हणजे ज्या व्यवस्थेला बदलायला आलो होतो, त्याच व्यवस्थेचा भाग बनून जातो. हो. आणि इथूनच या प्रवासातला तिसरा आणि सर्वात कठीण टप्पा सुरू होतो. तो म्हणजे समतोल. हो, आणि म्हणूनच उपशीर्षकात समतोलाचा दीर्घ प्रवास असं म्हटलं असावं. सत्ता मिळाल्यानंतर हा समतोल साधणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार. हा समतोल नेमका कशाकशात साधावा लागतो? हा समतोल अनेक आणि खूप नाजूक स्तरावर साधावा लागतो. त्यातला पहिला समतोल आहे ज्या लोकांमुळे सत्ता मिळाली, त्यांच्या आकांक्षा आणि सत्तेचे व्यवहार यांच्यातला. लोकांनी मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या असतात. त्यांना वाटतं आपलं सरकार आलं, आता एका रात्रीत सगळं बदलेल. पण सत्तेत आल्यावर प्रशासकीय मर्यादा, तिजोरीत खडखडाट या सगळ्याचा सामना करावा लागतो. म्हणजे जे वचन दिलं होतं ते पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी लोकांना समजावून सांगाव्या लागतात. पण अनेकदा नेते हे करण्याऐवजी लोकांच्या नजरेआड जातात. हा संवादच सुटतो. आणि तिथेच तर धोका आहे. संवाद तुटला की दरी निर्माण होते. दुसरा समतोल याहूनही गुंतागुंतीचा आहे. तो म्हणजे सत्तेत आल्यानंतर ज्यांच्याशी संघर्ष होता ते विरोधक आणि ज्यांच्यासोबत सहकार्य होतं ते सहकारी, यांच्यातल्या संबंधांचा समतोल. अच्छा. तुम्ही सत्तेत आल्यावर फक्त तुमच्या समर्थकांचे नेते नसता, तर संपूर्ण राज्याचे नेते असता. त्यामुळे ज्यांनी तुम्हाला विरोध केला होता त्यांनाही सोबत घेऊन चालावं लागतं. त्याचवेळी ज्यांनी तुम्हाला सत्तेपर्यंत पोचवण्यासाठी मदत केली, त्या सहकाऱ्यांच्या महत्वाकांक्षाही सांभाळाव्या लागतात. हा समतोल साधणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. आणि तिसरा समतोल कोणता? आणि तिसरा, जो सर्वात महत्वाचा आहे, ध्येय आणि वास्तव यांच्यातला समतोल. म्हणजेच आदर्श आणि व्यवहार यांचा. ज्या आदर्शांसाठी संघर्ष केला होता ते मूल्य सत्तेच्या राजकारणात टिकवून ठेवणं हे प्रचंड मोठं आव्हान असतं. सत्ता टिकवण्यासाठी अनेकदा अशा तडजोडी कराव्या लागतात ज्या मूळ विचारसरणीच्या विरोधात असतात. अशावेळी आपल्या मूळ ध्येयापासून आपण भटकत तर नाही ना, याचा सतत आढावा घेत राहावा लागतो. यात जरा जरी पाय घसरला तरी ज्या लोकांनी विश्वास ठेवला होता त्यांचा भ्रमनिरास होतो. मग या सगळ्याचा अर्थ काय? हा दीर्घ प्रवास कधी संपतो की तो कधीच संपत नाही? शीर्षकच सांगताय की नाही, हा एक दीर्घ प्रवास आहे. तो संपत नाही. सत्ता मिळाल्यानंतर समतोलाची ही कसरत अविरत सुरूच राहते. ज्या क्षणी हा समतोल ढासळतो, म्हणजे नेते आणि लोकांमध्ये अंतर वाढतं किंवा आदर्शांशी मोठी तडजोड केली जाते, अगदी त्या क्षणी लोकांमध्ये पुन्हा तोच असंतोष निर्माण होतो जो पहिला संघर्षाचं कारण होता. आणि मग तिथूनच एका नव्या संघर्षाची बीजं पेरली जातात. हे एक चक्र आहे. जर समतोल साधू शकली नाही तर तीच दुसऱ्या आंदोलनाचं कारण ठरते. हा प्रवास खरोखरच न संपणार आहे. याचाच अर्थ लोक माझे सांगाती हे केवळ आंदोलनापुरतं मर्यादित नाही. अजिबात नाही. उलट सत्तेत असताना ते जास्त महत्वाचं ठरतं. कारण सत्ता माणसाला एकटं पाडते. सुरक्षेचं कवच, प्रशासकीय कामाचा डोंगर आणि होजी करणाऱ्या लोकांचा गराडा. यामुळे नेत्याचा सामान्य लोकांशी संपर्क तुटतो. अशावेळी लोकांचा आवाज ऐकत राहणं हा समतोल साधण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. नाहीतर लोक माझे सांगाती ही फक्त घोषणा उरते.
तर आज आपण लोक माझे सांगाती या शीर्षकाच्या आधारे एका मोठ्या प्रवासाचा नकाशाच पाहिला. असंतोषातून संघर्ष जन्माला येतो, त्याला आंदोलनाचं रूप मिळतं. आंदोलनाला यशस्वी होण्यासाठी आतून सहकार्याची गरज असते. या सगळ्याच्या जोरावर सत्ता मिळते, पण तिथे प्रवास संपत नाही. उलट तिथून समतोलाचा खरा दीर्घ प्रवास सुरू होतो. आणि हे सर्व ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातं. लोक माझे सांगाती असं म्हणत सुरू झालेला प्रवास जेव्हा सत्तेच्या ठिकाणी पोहोचतो, तेव्हा नेते आणि लोक यांच्यातलं अंतर वाढण्याचा एक स्वाभाविक धोका असतो. सत्ता संरचनेमुळे, सुरक्षेच्या कारणांमुळे नेते लोकांच्या जीवनापासून दूर जाऊ लागतात. मग तो समतोल साधण्यासाठी जाणीवपूर्वक काय पावलं उचलावी लागतात? सत्तेच्या उंचीवर पोहोचूनही पाय जमिनीवर ठेवणं आणि लोकांचा सांगाती राहणं, हे कसं शक्य होतं? हा प्रश्न या प्रवासाचा खरा कस पाहतो.